बुधवारप्रमाणे आजही कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसानं हजेरी लावली। मात्र कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी होता। दुपारी 3 नंतर अंधारून आलं आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला। तर आज पहाटे सुद्धा वळीव पावसानं हजेरी लावली। दरम्यान हा पाऊस ऊस पिकाला पूरक असला तरी मका, सूर्यफूल आणि पालेभाज्या पिकासाठी हानिकारक आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 एप्रिलपासूनच वळीव पाऊस पडतोय। काल म्हणजे बुधवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं चांगलाच तडाखा दिला। तर आजही दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली। एकीकडे असह्य उकाडा जाणवत असून यावर्षी सरासरी तापमान 2 ते 3 अंशांनी वाढलंय। अशा वेळी वळीव पावसामुळे काही प्रमाणात उकाडा कमी होतोय, पण त्याच वेळी वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान होतंय। आज दुपारी 3 नंतर प्रचंड अंधारून आलं, ढगाळ हवामान बनलं आणि तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। कोल्हापूर शहरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी अगदीच किरकोळ शिडकावा झाला। पश्चिम पन्हाळ्यातील कोतोली, कळे आणि बाजारभोगाव परिसरामध्ये आज दुपारी 3 नंतर ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट आणि तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। शेतकरी, व्यापारी आणि कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या। हा पाऊस ऊसासाठी उपयोगी असला तरी काढणीसाठी आलेला मका आणि सूर्यफूल पिकाला फटका बसतोय। तर कुंभार समाजातील लोकांनाही या वळीव पावसाचा त्रास आहे। मातीची भांडी आणि विटा वाळवण्याची प्रक्रिया विस्कळीत झाल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होतोय। गेली 2 दिवस शाहूवाडी तालुक्यात वळवाचा पाऊस पडतोय, त्यामुळे हवेतील उष्मा कमी झालाय। आजही दुपारनंतर शाहूवाडीत पाऊस झाला, त्यामुळे बांबवडेतील आठवडी बाजार विस्कळीत झाला। तर अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला। गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडलीत। कागल तालुक्यात आजही पावसानं हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली। कागल तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला। एकीकडे ग्रामीण भागात सध्या यात्रा आणि जत्रांची गडबड सुरू आहे। अशा वेळी वळिवाच्या पावसानं जत्रेच्या उत्साहावर पाणी पडतंय, पण या पावसामुळे हवेतील उष्मा कमी होत असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय।